गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केटमध्ये काल रात्री प्रचंड व्होलॅटिलिटी होती. तर ती का होती? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल होती US फेडची मीटिंग. त्यामुळे जेव्हा US फेडची मीटिंग होणार होती त्याच्या आधी मार्केट एकदम नर्वस झालं होतं आणि ऑलमोस्ट 1.5 ते 2.25% आसपास तिथे तीनही इंडेक्सेस डाऊन होते. त्यानंतर ज्याप्रमाणे एक्सपेक्टेशन होतं त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा रेटमध्ये चेंज झालेला नाही आहे. ओके, त्यामुळे USचे जे रेट ऑफ इंटरेस्ट आहेत तर ते स्टेबल राहिलेले आहेत. आणि जेव्हा ही बातमी आली तर तेव्हा तिथनं मार्केट पूर्णच्या पूर्ण लॉसेस रिकवर करून ग्रीनमध्ये गेलं. आणि जेव्हा मीटिंग संपत आली तेव्हा जे काही केविन वॉश आहेत नवीन फेड चेअरमन, तर त्यांनी हॉकिश स्टेटमेंट केलं. म्हणजेच काय, त्यांच्या स्टेटमेंटचा अर्थ एवढाच आहे की सध्याचं इन्फ्लेशन पाहता जरी आता रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज करण्यात आलेले नसले तरी जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर नेक्स्ट FOMC मीटिंगमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीज होण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि त्यामुळे मार्केट अगेन तिथे फेल झालेलं आहे आणि ऑलमोस्ट 1.5-2% आसपास डाऊन झालेला आहे पुन्हा. म्हणजेच काय की तुम्ही पाहू शकता की US मार्केटमध्ये किती प्रचंड व्होलॅटिलिटी होती. ओके, म्हणजे टोटल मूव जर कॅल्क्युलेट केला तर ऑलमोस्ट 5 ते 6% आसपास ते मुवमेंट भरतं. फार मोठं मुवमेंट आहे. तर मग आता पाहूयात काय घडतं आहे. परंतु जर ग्लोबल मोमेंटम आपण जर पाहिला आज तर निगेटिव्ह आहे. त्यानंतर आपण येऊयात मिडल ईस्टमध्ये. मिडल ईस्टमध्ये इराणनं सरप्राईज अटॅक केलेला आहे इराकच्या जे काही USचे बेसेस आहेत त्यांच्यावरती. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे की इराक आणि US यांनी पुन्हा एक फ्रेश स्ट्राईक जे आहे तर ते इराणवरती सुरू केलेले आहेत. त्यामुळे युद्ध अजून भडकण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि ज्या ज्या देशांमध्ये अजूनपर्यंत युद्ध गेलेलं नव्हतं तर तिथेही आता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यानंतर ओमानने अजून तरी कुठल्याही प्रकारचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स हा इराणच्या प्रपोजलला दिलेला नाही आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझबद्दल कन्फ्युजन जे आहे तर ते अजूनही तसंच आहे. जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये काल एक मोठा गॅपअप पाहायला मिळाला आणि तो गॅपअप सस्टेन झाला, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आता स्ट्रेंथ पुन्हा परत वापस येते हे त्याचे संकेत आहेत. आता जर आपण काल FISDAचा डेटा जर पाहिला तर मार्केट एवढं गॅपअप होऊन सुद्धा FIनं चक्क 3,000 कोटींचं बाईंग केलं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनेही ऑलमोस्ट 1,000 कोटींच्या आसपास खरेदी केलेली आहे. त्यामुळे एवढी सगळी व्होलॅटिलिटी असताना सुद्धा मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एकदम फ्लॅट ओपन होईल. कारण जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर मार्केट वर खाली होत होतं गिफ्ट निफ्टीचं, परंतु आता ओपनिंगच्या वेळेस मात्र ते एकदम फ्लॅट ओपनिंग दाखवत आहे. तशी ही गोष्ट चांगली आहे की मार्केट फ्लॅट ओपनिंग दाखवते, कारण मोस्टली जेव्हा मार्केट ट्रेंडिंग असतं तेव्हा ते फ्लॅटच ओपनिंग दाखवतं. त्यामुळे आता पाहावं लागेल की नक्की मार्केट कुठल्या बाजूला ट्रॅव्हल करणार. परंतु जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 24,000ची जी लेवल आहे तर त्या ठिकाणी खूप जास्त आपल्याला पुट रायटिंग आता पाहायला मिळते. त्यामुळे एवढी इझी नाही आहे गोष्ट 24,000 डाऊन साईडला ब्रेक करणं. आणि जर आपण कॉलचा ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर 24,400 आणि 24,500 आणि 700 या लेवलला आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजे मोस्टली ब्रॉडर रेंज जी आहे मार्केटची तर डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,700 या लेवलपर्यंत मार्केट जे आहे तर ते कन्सॉलिडेट करू शकतं. आता हा ब्रेकआउट आहे की नाही तर हे पाहावं लागेल, कारण अजूनही तसं काही कन्फर्मेशन मिळालेलं दिसत नाही आहे. त्यामुळे आता पाहूयात नक्की काय घडतं ते पूर्ण दिवसभरामध्ये, कारण ग्लोबल मोमेंटम आज पूर्णपणे निगेटिव्ह आहे. जर आपण मिडल ईस्टमध्ये पाहिलं तर टेन्शन इन्क्रीज झालेलं आहे आणि त्यामुळे ऑइल प्राईस जे आहेत तर त्या इन्क्रीज झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला त्या स्टॉक्सवरती नक्कीच पाहायला मिळेल. तर मग पाहूयात काय घडतं ते पूर्ण दिवसभरामध्ये आणि त्या पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.